नमस्कार मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे भारतीय गुप्तचर विभाग ह्या विभागाने ह्या वर्षी खूप साऱ्या रिक्रुटमेंट काढलेल्या आहेत. जसं ऑगस्टमध्ये आपल्याला माहिती आहे IBSCIO आली होती, सिक्युरिटी असिस्टंट ऍड आली होती. खूप चांगल्या जागा त्या ठिकाणी त्या दोन्ही पदांच्या होत्या. त्याच प्रकारे आता ह्या ठिकाणी नवीन ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोची MTS ची ऍडव्हर्टिजमेंट ही आलेली आहेत. जागा किती आहे, पात्रता काय आहे, एक्झाम पॅटर्न कसा असेल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे. बघा, तर ह्या वॅकन्सीचा टेबल आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ज्या वॅकन्सीज आहेत, कारण की रिजन वाईज तुम्हाला अप्लाय करायचंय, तर महाराष्ट्रासाठी जर तुम्ही म्हणाल तर आपल्याला हे बघा, इथं मुंबई 22 जागा आहेत आणि नागपूर 2 जागा आहेत. आता बऱ्याच वेळा असं होतं की जागा कमी म्हटलं की आपण फॉर्म भरत नाही, परंतु सुरुवातीपासून आम्ही सांगत आलोय तुम्हाला की ज्या ठिकाणी जागा कमी असतात त्या ठिकाणी ऍप्लिकेशन्स पण कमी येतात आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. अशा छोट्या छोट्या एक्झाम बिलकुल मिस करायच्या नाहीये तुम्हाला. ठीक आहे. एज लिमिट काय तर 18 ते 25 वर्ष आहे, कारण की MTS ची मल्टीटास्किंग स्टाफ आहे, त्यामुळे 18 ते 25. स्टार्ट डेट म्हणायला जातं एक्झाम ऍप्लिकेशन चालू होणार आहे तुमचे 22 नोव्हेंबर पासून. ही एक शॉर्ट नोटीस आलेली आहे. डिटेल्ड नोटिफिकेशन तुमचं 22 तारखेला या ठिकाणी प्रकाशित होईल, डिटेल्ड PDF. ठीक आहे. लास्ट डेट ऍप्लिकेशन म्हणायला जातं 14 डिसेंबरला या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे. फीज किती आहे फॉर्म फिलिंगची, तर 650 रुपये जनरल OBC साठी आणि SC ST साठी 550 रुपये फॉर्म फिलिंग असणार आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी असते बघा, 3 टप्प्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस होते. पहिला टप्पा Tier 1 जो MCQ पॅटर्न असतो. ठीक आहे. तो हा डिटेलमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे की Tier 1 मध्ये कुठल्या विषयासाठी किती मार्क्स आहेत. त्यानंतर Tier 2 ला डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुमचं इंग्लिशचं कम्प्रेन्शन रायटिंग स्किल चेक केलं जातं. बेसिकली 50 मार्क्सचा हा पेपर असतो आणि ही एकमेव एक्झाम असेल भारतामध्ये की MTS ला इंटरव्ह्यू आहे, कारण की तुमची पर्सनॅलिटी मॅटर करते. या ठिकाणी तुम्हाला ह्या विभागाचं खरं काम काय, गुप्तचर तुम्हाला ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुमच्या, ठीक आहे, त्या तुम्हाला लोकांमधनं घेऊन गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायच्या की जनमानसामध्ये काय गोष्टी सुरू आहेत. ठीक आहे. तर यामध्ये तुमची पर्सनॅलिटी स्किल खूप जास्त मॅटर करते, त्यामुळे ह्या ठिकाणी MTS सारख्या पदाला देखील इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, पॅटर्न म्हणाला Tier 1 चा, तर GK GS आहे, 40 क्वेश्चन येणार आहे 40 मार्क्सला. मॅथ्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स, रिझनिंग 20 क्वेश्चन 20 मार्क्स आणि इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क्स. GK ला वेटेज खूप चांगला आहे, तर त्यांचं GK चांगला असेल, जे मुलं SSC आणि रेल्वेचं प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण की तुमचं ऑलरेडी प्रिपरेशन झालेलं आहे. याचा जो पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी SSCचा पॅटर्नवर ही एक्झाम होते. TCS कंडक्ट करते, परंतु क्वेश्चन तुमचे SSC बेसवर असतात यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट याचं डिटेल नोटिफिकेशन आपण डिस्कस करू. त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेज ह्या पदासाठी तयारी करायची आहे, त्यासोबत SSC रेल्वेची तुम्ही तयारी करत असाल तर बघा, आपली 14 नोव्हेंबर पासून SSC ची बॅच स्टार्ट झालेली आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे. डेमो 14 ते 18 आहेत, परंतु तुम्ही आल्यानंतर 3 दिवस तुम्हाला डेमो त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जातील. मॉर्निंग बॅच आहे सकाळी 7 ते 12 पर्यंत. रीडिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी होणार आहे तुमच्या. त्यानंतर वीकली टेस्ट आपण कंडक्ट करणार आहे, डेली काउन्सिलिंग होतील, डाऊट क्लिअरिंग होतील तुमचे. ठीक आहे. फॅकल्टीज या ठिकाणी म्हणायला जाल बॅचमध्ये तर आकाश जाधव सर मेंटर असतील. मी स्वतः ऍडव्हान्स मॅथ हा विषय घेणार आहे. त्यासोबत क्षितिज सर इंग्लिश, प्रणव टेरे सर अरिथमॅटिक, अरविंद ठोंबरे सर जनरल नॉलेज, त्यानंतर यादवराव मरकर सर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हा विषय कव्हर करतील. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फुल फ्लेज प्रिपरेशन करायची आहे ते आपल्यासोबत प्रिपरेशन करू शकतात. त्यासोबतच रेल्वेची जी ऍड आलेली आहे NTPC ची, आता ग्रुप डी ची डेट पण या ठिकाणी आज आलेली आहे. तुमची ग्रुप डी चालू होणार ह्या महिन्याच्या एंडला 27 तारखेपासून. तर त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर याची देखील बॅच आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅच परचेस करू शकता. याशिवाय अजून तुम्हाला काय हेल्प लागते आमच्याकडनं प्रिपरेशनसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मित्रांनो, भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.